नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं आहे माहिती आहे का, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करण्यासाठी सातत्य खूप महत्त्वाचं असतं। तशीच एक कहाणी मी आज तुमच्या समोर घेऊन आलोय। सध्या जो काही बिग बॉसचा सीझन चालू आहे, आजपर्यंत मी कधी बिग बॉस बघत नव्हतो। इनफॅक्ट मी आजपर्यंत एकही सीझन बघितलेला नाहीये। बिग बॉस काय असतं ह्याच्याबद्दल सुद्धा जास्त मला कल्पना नाहीये। एक बिग बॉस आहे एवढंच मला माहिती आहे, पण आजपर्यंत मी बिग बॉसचा एकही एपिसोड बघितलेला नाहीये। पण ज्यावरती सध्या महाराष्ट्रामधले काही लोक त्यामध्ये एंटर केलेत, खास करून सूरज चव्हाण, फक्त तो त्या ठिकाणी असल्यामुळे बघण्याचं जरा थोडंसं प्रमाण वाढत गेलं की हा व्यक्ती इथपर्यंत कसा गेला। पण कसं माहिती आहे का, ज्यावेळेस तो सोशल मीडियावरती पहिल्यांदा आला होता त्यावेळेस तो छोटे छोटे रील्स पाठवायचा। ज्या मुलाला नीट वाचता येत नाही, ज्या मुलाला कुठलं बॅकग्राऊंड नाहीये, एकदम अत्यंत साधारण घरातला मुलगा, ज्याच्या पायात नीट चप्पल नसते, अंगावर नीट कपडे नसतात वगैरे वगैरे, एकदम हालाकीची परिस्थिती असताना असा मुलगा कंटिन्युअसली रील्स बनवत राहतो। तो आतमधून जसा आहे तसा समाजासमोर प्रकट होत राहतो। त्याच्या डोक्यामध्ये ज्या काही गोष्टी चलत आहेत त्या समाजासमोर घेऊन येत राहतो। पहिल्यांदा संपूर्ण समाज त्याला इग्नोर करतो। इनफॅक्ट तो जोपर्यंत बिग बॉसमध्ये येत नव्हता तोपर्यंत सगळे त्याला निगेटिव्ह बघायचे, त्याला सगळे शिव्या द्यायचे। पण जसं तो बिग बॉसमध्ये एंटर झाला तसं सगळ्यांचं त्याच्याबद्दलचे जे मत आहे ना ते पूर्णपणे चेंज झालंय। आता लोक त्याला सपोर्ट करायला लागलेत। पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तो तिथून इथपर्यंत कसं काय आला, आणि जर त्याच्या पाठीमागची जर सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ते म्हणजे सातत्य। जे काम तो करत होता ना ते काम त्यानं कधी नाही सोडलं। त्यामध्ये सातत्य, कंटिन्युअसली होती। जसं त्यानं ते रील्स टाकण्याचं चालू केलंय तसं आजपर्यंत एकही दिवस असा गेला नाही की त्यानं रील्स नाही टाकला। जर त्यानं समाजाचा विचार केला असता, लोक मला काय म्हणतील, माझी परिस्थिती काय आहे, मी करतोय काय, ह्या सगळ्या गोष्टींचा जर त्यानं बाऊ करून जर त्यावेळेस जर शांत बसला असता तर तो आज आपल्याला बिग बॉसमध्ये दिसला नसता। त्यामुळे त्याच्याकडून आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की घेण्यासारखी आहे, ती म्हणजे काही जरी झालं तरी आपलं जे काम आहे, जेही काम आपण करतोय ना ते काम आपण सातत्यानं करत राहणं खूप गरजेचं आहे। कारण तेच काम आपल्याला कधी कुठल्या लेवलला घेऊन जाईल आपण प्रेडिक्ट नाही करू शकत। फक्त त्या कामामध्ये सातत्य असणं आणि आपली संपूर्ण एनर्जी ओतून तिथं काम करणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काम करत असताना ज्या काही ट्रॅडिशनल गोष्टी आहेत ना त्या कधीच नाही फॉलो करायच्या। जे आपलं आहे, जे ओन आहे, जे ओरिजिनल आहे ना ते लोकांना देण्याचा प्रयत्न करायचा। जेवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या युनिक असतील ना तेवढं आपण पुढे जाण्याचे चान्सेस हे भरपूर असतात। स्वतःचं एक वेगळं अस्तित्व असणं, स्वतःचं एक वेगळा पॅटर्न असणं हे खूप महत्त्वाचं असतं। जसं सूरज म्हणत असतो की गुलीगत बुक्कीत टेंगुळ, म्हणजे त्याची एक वेगळी शैली तो समाजासमोर घेऊन येतोय। आणि त्याच्या त्या वेगळ्या शैलीमुळं, त्याच्या वेगवेगळ्या नवीन येणाऱ्या डायलॉग्समुळं त्याला संपूर्ण समाज बघतोय। एकतर तो तोत्रा बोलतोय, त्याला पूर्णपणे स्पष्ट उच्चार नाहीत येत, नीट वाचता येत नाही, नीट बोलता येत नाही, तरीही तो एवढं मोठं धाडस करतोय। त्याच्यासारखी एक जरी रील्स बनवायचं म्हणलं ना तरी भल्या भल्यांना पाणी सुटेल। कारण तशा पद्धतीची रील्स बनवणं हे साधं काम नाहीये, ते काम फक्त तोच करू शकतो। आणि त्यासाठी भरपूर ताकद लागत असते, ती ताकद त्याच्यामध्ये आहे म्हणून तो आज बिग बॉसमध्ये आहे। त्यामुळे ते सातत्य, ते डेअरिंग, ते करेज आपल्याला सूरजकडून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। आज बरेचसे लोक म्हणत आहेत की त्याची पात्रता नसताना तो तिथपर्यंत पोहोचलाय वगैरे वगैरे, पण त्याच्याकडे ॲक्च्युअलमध्ये ते गट्स आहेत। कारण तो जे काम करतोय आणि ज्या पद्धतीने करतोय ते तसं करणं हे साधी गोष्ट नाहीये, ते भल्या भल्यांना पण नाही जमणार। त्यामुळे सूरज चव्हाणला आपल्या शुभेच्छा असतील आणि मी लोकांना रिकमेंड करेन, जर तुम्ही बघत असाल बिग बॉस तर त्याला नक्की वोट करा। आपल्या गरिबाचा पोरगा आहे, शून्यातून वरती जातोय, त्याला आपण सहकार्य करणं हे आपलं काम आहे। त्या ठिकाणी बाकीची पण जे काही लोक आहेत ते सगळे भारी आहेत, पण सूरजचे कौतुक एवढ्यासाठी वाटतंय की तो अत्यंत तळागाळातून वरती जातोय। त्यामुळे त्याला सपोर्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे पर्सनली मी लोकांना रिकमेंड करेन, जर तुम्ही बिग बॉस बघत असाल, जर वोटिंग करत असाल तर सूरज चव्हाणला नक्की करा आणि त्याच्याकडून ते डेअरिंग, ते बोलण्याचं धैर्य नक्की शिकून घ्या। तुमच्याकडे ते एक जरी धाडस आलं ना तरी तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यापासून कोणीच नाही अडवू शकणार, कोणीच नाही अडवू शकत। त्यामुळे सूरज चव्हाणला आपला हॅट्स ऑफ आहे, त्याला आपला फुल सपोर्ट आहे। मित्रा, तू चांगल्या पद्धतीने खेळत राहा। आजपर्यंत आम्ही तुला निगेटिव्हली बघत होतो, पण इथून तुझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे एवढं सांगू इच्छितो। धन्यवाद, बाय।